माझ्याबरोबर एवढे सारे लोक जोडले जातील याचा मी विचारही केला नव्हता. तर नमस्कार मंडळी, कसे आहात? आजची देवपूजा गाणं न टाकता मी म्हटलं तुमच्याबरोबर थोडंसं बोलून घ्यावं. मला तुमच्याशी बोलायला फार जास्त आवडतं आणि तुम्हालाही माझे व्हिडिओ फार आवडतात याची कल्पना मला आहे. त्यामुळेच मी अजून छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर माझ्या देवघरामध्ये अशा छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, काही छोटे फोटो आहेत. हा ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो जो बघत आहात तो मौनी पोटामध्ये असताना मी आळंदीला गेले असताना तेव्हाचा आणलेला हा फोटो आहे. हा विसर्जित करून मला दुसरा फोटो घ्यायचा आहे, पण जेव्हा आळंदीला जाण्याचा योग येईल तेव्हा मी फोटो नक्कीच घेईल. आणि शेजारी ठेवलेली फायबरची विठ्ठल रुक्माईची मूर्ती, त्यातल्या विठ्ठलाचे थोडे पडल्यामुळं थोडेसे त्या विठ्ठलाच्या मूर्तीला कट बसला आहे, त्यामुळे मी ही मूर्ती देवाऱ्यामध्ये ठेवू शकत नाही. तर या मूर्तीचे मी काय करू, प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की मला ती टाकूनही देऊशी वाटत नाही आहे आणि देवाऱ्यात ठेवायला मला ती जमतही नाही. दुसरी गोष्ट, रांगोळ्यांच्या व्हिडिओला मिळणारा तुमचा प्रतिसाद खूप छान आहे. मी काढलेल्या रांगोळ्या तुम्हाला एवढ्या आवडतील मला वाटलं नव्हतं. खूप छान प्रतिसाद आहे, खूप छान व्ह्यूज येत आहेत त्यांना. आणि तुम्हीही मी काढलेल्या रांगोळ्या तुमच्या देवघरासमोर ट्राय करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्रावण महिन्यासाठी मी वेगळ्या रांगोळ्या घेऊन येणार आहे, तर त्याची सिरीज बघायलाही विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा. आणि माझ्या व्हिडिओंना खूप जास्त प्रेम दिल्याबद्दल खूप खूप आभार. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय.